नमस्कार. चला, आज आपण मनाच्या एका अशा प्रवासावर निघूया, जो सुरू होतो जेव्हा आपल्याला वाटतं की जगात काहीतरी कमी आहे. हो. आणि हा प्रवास संपतो एका अशा अवस्थेत जिथे सर्व काही अगदी शांत आणि स्पष्ट असतं. आपल्या हाती वाल्मिकींच्या योग वासिष्ठ या ग्रंथावर आधारित काही नोट्स आहेत. हा ऋषी वसिष्ठ आणि राजकुमार राम यांच्यातला एक संवाद आहे. एक मिनिट, पण हे काही मोठं अवघड प्रवचन नाहीये, हे आधीच सांगते. बरोबर. उलट हा गोष्टी आणि रूपकांच्या माध्यमातून आपल्याला मार्ग दाखवणारे एक सोबती आहे. यात अद्वैत वेदांतासारख्या गहन संकल्पना खूप सोप्या करून सांगितल्यात. अगदी. आणि म्हणूनच या प्रवासाचे 6 टप्पे सांगितले आहेत. मला पहिला टप्पा वैराग्य खूप रिलेटेबल वाटतो. हो ना. ही ती भावना आहे जेव्हा जगातल्या गोष्टींमधून मिळणारा आनंद कमी वाटू लागतो आणि मनात एक पोकळी निर्माण होते. बस इतकंच असा प्रश्न पडतो. आणि ती पोकळी माणसाला शांत बसू देत नाही. तिथूनच दुसरा टप्पा सुरू होतो, मुमुक्षु व्यवहार. अच्छा. हा फक्त असमाधान नाही, तर उत्तरांसाठीचा एक प्रामाणिक आणि कसं सांगू, एक सक्रिय शोध आहे. व्यक्ती यातून बाहेर पडण्यासाठी खरा प्रयत्न सुरू करते. आणि मग या शोधातून येतो तिसरा टप्पा, उत्पत्ती. मला वाटतं हा एक अरेवाला क्षण आहे. अगदी. इथेच आपल्याला कळायला लागतं की आपलं वास्तव आपलंच मन कसं घडवतंय. हे ऐकायला खूप मोठं वाटतं, पण याचा रोजच्या आयुष्यात कसा अनुभव येतो? अगदी सोप्पा आहे. असं बघा, ऑफिसमधल्या एकाच परिस्थितीवर दोन माणसं वेगळी प्रतिक्रिया देतात. एकाला प्रचंड ताण येतो, दुसरा शांत असतो. हो, हे तर रोजच घडतं. परिस्थिती तीच आहे, पण त्यांच्या मनानं तयार केलेलं वास्तव वेगळं आहे. हीच उत्पत्तीची पहिली झलक आहे. आणि मग येतो चौथा टप्पा, स्थिती. स्थिती जिथे आपल्याला कळतं की आपल्या सवयी आणि विश्वासांमुळेच हे वास्तव टिकून राहतं. म्हणजे आपणच आपल्या सवयींमुळे या चक्रात अडकलो आहोत. अरे देवा, पण मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? बरोबर. आणि इथेच पाचवा टप्पा, उपशम, महत्वाचा ठरतो. जेव्हा आपल्याला हे कळतं की आपणच हे चक्र चालवत आहोत, तेव्हा हळूहळू आपला अहंकार आणि अस्वस्थता कमी होते. मन शांत होऊ लागतं. हो, आपण घटनांवर प्रतिक्रिया देणं थांबवतो. आणि मग शेवटचा टप्पा, निर्वाण. पण निर्वाण म्हणजे सगळं सोडून देणं, जीवनातून पळून जाणं, असा अनेकांचा गैरसमज असतो. तसा आहे का? नाही, अजिबात नाही. उलट योग वासिष्ठानुसार निर्वाण म्हणजे जगात राहूनच पण पूर्ण स्पष्टतेने आणि मुक्तपणे जगणं. अच्छा. याला समजून घेण्यासाठी ल्युसिड ड्रीमिंग किंवा सजग स्वप्नाचं उदाहरण खूप छान आहे. हो, हे उदाहरण खरंच खूप मदत करतं. म्हणजे वैराग्य म्हणजे स्वप्न बघता बघता अचानक जाणवणं की इथे काहीतरी गडबड आहे, हे खरं नाहीये. अगदी बरोबर. आणि मग जागं व्हायचंय किंवा हे स्वप्न काय आहे हे समजून घ्यायची जी तीव्र इच्छा होते, तो झाला मुमुक्षु व्यवहार. आणि मग जेव्हा तुम्हाला कळतं की हे सगळं स्वप्न तुमचंच मान तयार करतंय, तो उत्पत्तीचा क्षण. आणि तुमच्याच विचारांमुळे ते स्वप्न पुढे चालू राहतं. ही झाली स्थिती. हो. आणि मग जेव्हा आपण स्वप्नातल्या घटनांनी घाबरणं किंवा उत्तेजित होणं सोडून देतो, तेव्हा उपशम किंवा शांती अनुभवता येते. पण मग निर्वाण म्हणजे काय? स्वप्नातून पूर्णपणे जागं होणं? नाही नाही, इथेच तर खरी गंमत आहे. निर्वाण म्हणजे स्वप्नातच राहणं. पण हे एक स्वप्न आहे या पूर्ण जाणीवेसह. वा. त्यामुळे स्वप्नात काहीही घडलं तरी तुम्ही निर्भय आणि मुक्त असता. तुम्हाला माहीत असतं की हा केवळ मनाचा खेळ आहे. म्हणजे या सगळ्याचा उद्देश जीवनापासून दूर पळणं नाही, तर जीवनाला अधिक स्पष्टपणे एका साक्षीभावाने पाहणं आहे. अगदी. यात कुठल्याही कर्मकांडाची किंवा अंधश्रद्धेची गरज नाही, फक्त प्रत्यक्ष अनुभवाची गरज आहे. हो. आणि हा प्रवास म्हणजे तो काही एका रात्रीत होत नाही. तो हळूहळू आणि संयमाने करायचा आहे, जेणेकरून आपल्या दृष्टिकोनात नैसर्गिकरित्या बदल घडेल. तर आज आपण त्याची सत्यता तपासण्यासाठी आपल्या कोणत्या एका लहानशा सवयीवर किंवा विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो.